माढा तालुक्यातील शिंदेवाडी या गाव हद्दीतील महावितरणच्या सावंत डीपीवर गेले महिना झाले कमी दाबाने वीज पुरवठा होत आहे. तसेच या डीपीवर लाईट ही 3 तासापेक्षा जास्त येतच नाही. त्यातही लाईट ही अधूनमधून ट्रिप होत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. त्यामुळे या सावंत डीपीवरील सर्व शेतकरी हे त्रस्त तर झालेले आहेतच. अशा या कडक उन्हाळ्यात त्यांची असणारी ऊसांची पिके ही जळू लागली आहेत व भुईमूग हे पीक देखील करपून जायला लागलेले आहे. येथील शेतकऱ्यांनी वेळोवेळी माढा महावितरणचे अधिकारी मान्य गायकवाड साहेब व जाधव साहेब यांच्याकडे तक्रारी करून देखील याबाबत या अधिकाऱ्यांनी या शेतकऱ्यांचे काही ऐकलेले दिसत नाही. या शेतकऱ्यांची काही गंभीरपणे दखल घेतल्याची नसल्याचे निदर्शनाला येत असून त्यामुळे शेतकऱ्यांचे पिकांचे अतोनात नुकसान होत असल्याचे निदर्शनाला येत आहे. त्यामुळे शेतकरी हे आंदोलन करण्याच्या तयारीत असून त्यातच एका शेतकऱ्यांनी त्यांच्या विहिरी शेजारी ट्रॅक्टरला जनरेटर जोडून ते आपल्या पिकांची जोपासना करत असल्याचे आम्ही समक्ष पाहिले असून ते दररोज 5,000 रुपये त्या जनरेटर साठी खर्च करत असल्याचे त्यांनी सांगितलेले आहे. तसेच या शेतकऱ्यांची परिस्थिती तशी चांगली नाहीच, पण तरी सदरचे शेतकरी हे विहिरीत पाणी असून सुद्धा आम्हाला पिकाची जोपासना करता येत नाही. त्या पिकाकडे पाहून आम्हाला रडू येते. म्हणून आम्ही हे जनरेटर लावून शेती पीक वाचवित असल्याचे सांगत आहेत. तसेच हा शेतकरी सोमनाथराव हे वेताळवाडी तालुका माढा येथील रहिवासी असून त्यांची शेती जवळच माढा तालुक्यातील शिंदेवाडी या गावात येत आहे. तसेच हे शेतकरी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सोलापूर जिल्ह्याचे ओबीसी सेलचे सरचिटणीस देखील आहेत. तर देखील अशा शेतकऱ्यांचे खरे गाढवाने महावितरणचे अधिकारी ऐकून घेत नाहीत. हेच फार दुर्दैवाची गोष्ट आहे. कारण अशा जबाबदार राजकीय पदावरील लोकांचे काम होत नाही तर सर्वसामान्य जनतेचे काय काम होईल असा प्रश्न सर्व शेतकऱ्यांना पडलेला आहे. कारण हा शेतकरी असून देखील तो माढा तालुक्याचे आमदार माननीय अभिजित पाटील यांचा सच्चा कार्यकर्ता देखील आहे अशा मला समजलेले आहे. त्यामुळे आमदार अभिजित पाटील यांचे सुद्धा माढा तालुक्यातील शासकीय व निमशासकीय अधिकारी कोणी ऐकत नसावेत असा सरळ अर्थ होत आहे. त्यामुळे माढा तालुक्याचे आमदार माननीय अभिजित पाटील साहेब यांचीच खरी राजकीय लाईट हळूहळू कमी दाबाने ओसरत चाललेली आहे असे म्हटले तरी काही वावगे होणार नाही असे या शेतकऱ्यांच्या कहाणीवरून व बोलण्यावरून वाटत आहे. साहेब बघा, ही उभी पिके ऊसाची जळून चाललेली आहेत. हे बघा रान पाणी 1.5 महिना झाला याला नसल्यामुळे पीक जळून चाललं आहे ऊसाचं. सावंत डेपी शिंदेवाडी, सावंत डेपी ट्रान्सफॉर्मर शिंदेवाडी येथे कमी दाबाने लाईट देत आहेत व लाईटमध्ये कपात केलेली आहे. अचानक लाईटीचं टायमिंग बदलतेत आणि ही ऊसाची अवस्था अशी झालेली आहे. सोमनाथ मारुती राऊत, मी शेतकरी सावंत डेपी शिंदेवाडी येथील आहे. जाणून बुजून महावितरणचे कर्मचारी, महावितरणचे अधिकारी आम्हाला लाईट कमी दाबाने देत आहेत, तरी आमची दखल घ्यावी साहेब. आणि हीसाठी आम्ही ट्रॅक्टरची जनरेटरची सोय केलेली आहे आर्मीचर जोडून. आमच्या शेतातील उभी पिके अशी जळून चाललेली आहेत. हे बघा, हा भुईमूग आहे, हे जळून चाललेली आहेत उभी पिके. पाणी नाही याला. हा जनावरांचा हौद आहे.